लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळवण्याचा महायुती सरकारवर झालेला आरोप चांगलाच गाजला होता। मात्र विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा या आरोपाने उचल खाऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातील परकीय गुंतवणुकीचे आकडेच सादर केले। यानुसार देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46% गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात झाल्याचा दावा करण्यात आलाय। 2.25 वर्षात 3,14,318 कोटी रुपयांची गुंतवणूक आणून दाखवल्याचं फडणवीसांनी सांगत विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय। गुजरात, कर्नाटक तसेच दिल्लीपेक्षाही महाराष्ट्र राज्यात जास्त परकीय गुंतवणूक झाली आहे असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46% परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात। सलग 2 वर्षे परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र क्रमांक 1 वर। 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात। या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही 1,34,959 कोटी रुपये इतकी असून त्यापैकी 70,795 कोटी अर्थात 52.46% एकट्या महाराष्ट्रात आली आहे। यापूर्वी 2022-23 साली 1,18,422 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती। ही गुंतवणूक कर्नाटक, दिल्ली, गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक आहे। तर 2023-24 साली 1,25,101 कोटींची गुंतवणूक आली आहे। ही गुंतवणूक गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात तसेच कर्नाटक यांना मिळालेल्या गुंतवणुकीपेक्षा अधिक आहे असा दावा फडणवीस यांनी केलाय। कोणत्या राज्याला किती गुंतवणूक मिळाली आहे पाहूयात। एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत महाराष्ट्रात एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक। दुसऱ्या क्रमांकावरील कर्नाटक 19,059 कोटी, तिसऱ्या क्रमांकावरील दिल्ली 10,788 कोटी, चौथ्या क्रमांकावरील तेलंगणा 9,023 कोटी, पाचव्या क्रमांकावरील गुजरात 8,508 कोटी, सहाव्या क्रमांकावरील तमिळनाडू 8,325 कोटी, सातव्या क्रमांकावरील हरियाणा 5,818 कोटी, आठव्या क्रमांकावरील उत्तर प्रदेश 370 कोटी, नवव्या क्रमांकावरील राजस्थान 311 कोटी। या सर्वांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात। मागील 2 वर्षांपासून महाराष्ट्राने विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यामध्ये शीर्षस्थान कायम राखली आहे आणि 2022-23 मध्येही FDI गुंतवणुकीत महाराष्ट्र एक नेता म्हणून उभा राहिलाय। त्यात फडणवीसांचे योगदान उल्लेखनीय असल्याचं दिसते। फडणवीसांनी सुद्धा ही माहिती आपल्या एक्स पोस्टवर दिली। 2023 मध्ये IT आणि निर्यात धोरणांसाठीही अशाच प्रकारच्या प्रयत्नांची अंमलबजावणी करण्यात आली आहे। याशिवाय सरकार लेदर उत्पादने आणि पादत्राणे, सर्क्युलर अर्थव्यवस्था आणि MSME यावर विश्वसनीय धोरणे तयार करत लॉजिस्टिकवर भर देण्याचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येते।